नमस्कार, मी अश्विनी. सर्वांचे स्वागत करते अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण स्पायसी पनीर बाईट्स तयार करणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे काप कट करून घ्यायचे आहे. इथे मी क्यूब्समध्ये कट करत आहे. तर अशा प्रकारे सर्व पनीर कट करून घ्यायचं आहे. पनीर शक्यतोवर फ्रेश वापरायचं, त्यामुळे तुमच्या नाश्त्याला किंवा ज्या पदार्थाला खूप छान चव येईल. तर पनीरचे तुकडे आता आपल्याला मॅरिनेट करायचे आहे. त्यासाठी मी 3 चमचे दही घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, मीठ, तिखट, धने जिरे पावडर आणि चाट मसाला टाकून मिक्स करून घेत आहे. दह्यामध्ये सर्व मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर त्यामध्ये कापलेले पनीरचे तुकडे टाकायचे आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पनीरचे तुकडे दह्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला हे 5 मिनिटे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं आहे. आता पुढील प्रोसेसकडे वळूया. इथे मी 3 चमचा मैदा घेतलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये थोडं मीठ आणि पाणी टाकून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको. अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. तयार मिश्रणामध्ये मॅरिनेट केलेल्या पनीरचा तुकडा टाकून डीप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रव्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे. इथे मी जाडसर रवा वापरलेला आहे. तुम्ही ब्रेड क्रम्बसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे सर्व पनीरचे तुकडे रव्यामध्ये छान कोट करून घ्यायचे आहे आणि हे कोट केलेले पनीरचे तुकडे आपल्याला डायरेक्टली तळायचे नाहीत. 5 मिनटं सेट होऊ द्यायचे आहे. डायरेक्टली जर तळले तर त्याचा जो रवा आहे तो तेलामध्ये सुटून जाईल आणि क्रिस्पीपणा येणार नाही. तर 5 मिनटानंतर सर्व पनीरचे तुकडे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे छान गोल्डन कलरवर असे पनीरचे तुकडे डीप फ्राय करून घेऊ आणि ही रेसिपी आपली तयार होईल. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही स्पायसी पनीर बाईट्स तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. चवीलासुद्धा खूप टेस्टी लागतात. आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा आणि अश्विनीज किचन डायरीज मराठीज या चॅनलवरच्या नवीन रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.